मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे। 227 जागांसाठी मतदान होणार आहे। 2275 उमेदवार रिंगणात आहेत। यात 1190 पुरुष उमेदवार, 1084 महिला उमेदवार तर एका इतर उमेदवाराचा समावेश आहे। मुंबईमध्ये 7304 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। मुंबईमध्ये एकूण 17 अतिसंवेदनशील तर 688 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। निवडणुकीसाठी 41329 कर्मचारी कार्यरत आहेत। आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी 13 स्टॅटिक पथकं, 98 भरारी पथकं तर 39 व्हिडिओ सर्व्हेलन्स पथकांचा समावेश आहे। उद्या 21 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेसाठी मुंबईमध्ये मतदान केलं जाणार आहे। 7000हून अधिक मतदान केंद्रांवर हे मतदान केलं जाईल। यासाठी प्रशासनाने मतदानासाठी चोख अशी व्यवस्था केलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। 7200 मतदान केंद्रांवर मतदान केलं जाणार आहे। यामध्ये 159 अशी जी ठिकाणं आहेत की जी संवेदनशील ठिकाणं आहेत असं मानलं जाते। मतदानासाठी महिला आणि पुरुष अशा वेगवेगळ्या रांगा असतील। गर्दीचा फायदा घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खास काळजी घेतली जाणार आहे। याचबरोबर पोलिसांनी यापूर्वीच 3000हून अधिक प्रतिबंधक कारवाई केलेल्या आहेत। 125 जणांना यापूर्वीच तडीपार करण्यात आलेला असून 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 636 अशी मतदान केंद्र आहे जी संवेदनशील असून तिथली सुरक्षा व्यवस्था अधिक करण्यात आलेली आहे। तिथं मीडियानं अधिक कव्हरेज देऊ नये असं सांगण्यात आलंय। 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणीही मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि हे जे मतदान आहे ते व्यवस्थित व्हावं यासाठी प्रशासन सज्ज आहे। याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणाही सज्ज करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या बरोबरच इतर जी विविध दलं आहेत ती देखील पोलिसांच्या मदतीनं इथं तैनात करण्यात आलेली आहेत। एकूणच काय तर उद्याचं मतदान हे सुरळीतपणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा हे दोघंही सज्ज आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्री श्रीनिवासनसह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।